नमस्कार विद्यार्थी मित्र हो, वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर 2023च्या संपूर्ण चालू घडामोडी पाहणार आहोत। चला तर सुरू करूया कुठलाही वेळ न घालवता। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर डॉक्टर नितीन करीर असं आहे। नितीन करीर यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे। मग आता नितीन करीर यांच्या आधी मुख्य सचिवपदी कोण होतं? तर मनोज सौनिक हे याआधी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी होते। आता ते सेवानिवृत्त झाले आहेत आणि त्यांच्याऐवजी आता नितीन करीर हे मुख्य सचिवपदी आहेत। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणता खेळाडू हा IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर मिचेल स्टार्क असं आहे। ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मिचेल स्टार्क हा IPLच्या इतिहासातील आत्तापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे आणि त्याला कोलकाता नाईट रायडर्स या संघाने 24.75 कोटी रुपये देऊन आपल्या संघात विकत घेतले आहे। आजपर्यंतच्या IPLच्या इतिहासात एवढी मोठी रक्कम कोणत्याही खेळाडूला मिळालेली नाही आहे। या ठिकाणी पॅट कमिन्स याला सनरायझर्स हैदराबादने 20 कोटी रुपयात विकत घेतले होते आणि त्याने हा जो आहे रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता, परंतु 2च तासात मिचेल स्टार्कने हा रेकॉर्ड मोडला। प्रश्न क्रमांक 3, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर MM नरवणे असं आहे। MM नरवणे हे कोण आहेत? तर निवृत्त लष्कर प्रमुख जनरल आहेत आणि त्यांनी नुकतेच त्यांचे आत्मचरित्र हे प्रकाशित केले आहे आणि या आत्मचरित्राचं नाव आहे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी। 2020 मध्ये झालेली भारत आणि चीन यांच्यामधील जी चकमक आहे ती विशेष करून या पुस्तकात त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे। प्रश्न क्रमांक 4, कोयासन विद्यापीठाने कोणाला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर देवेंद्र फडणवीस असं आहे। देवेंद्र फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी ही प्रदान केली आहे। आता हे कोयासन विद्यापीठ कोणत्या देशातलं आहे? तर जपान या देशातील हे विद्यापीठ आहे आणि देवेंद्र फडणवीस हे भारतातले पहिले व्यक्ती ठरले आहेत ज्यांना कोयासन विद्यापीठाकडून ही पदवी मिळालेली आहे। प्रश्न क्रमांक 5, भारताचा रशियासोबत तामिळनाडूमधील कोणत्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी करार झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प असं आहे। भारताचा रशियासोबत तामिळनाडूमधील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी करार नुकताच झाला आहे। या ठिकाणी कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही आहे, कारण कल्पक्कम अणुऊर्जा प्रकल्प जो या ठिकाणी दिलेला आहे तर तो पण तामिळनाडूमधीलच आहे, पण आत्ता सध्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाची उभारणी ही होणार आहे आणि त्याचा करार रशियासोबत झालेला आहे। आता या ठिकाणी दिलेल्यापैकी जो काकरापार अणुऊर्जा प्रकल्प आहे तो गुजरातमधील आहे आणि नरोरा अणुऊर्जा प्रकल्प हा उत्तर प्रदेशमधील आहे। प्रश्न क्रमांक 6, 1979 पासून स्वायत्त आसाम राज्याची मागणी खालीलपैकी कोणती संघटना करीत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ उल्फा असं आहे। 1979 पासून उल्फा ही संघटना आसाम राज्यात जी आहे कार्यरत आहे आणि आसाम राज्याची ते स्वातंत्र्य मागणी करत आहेत। आता उल्फा या संघटनेचा फुल फॉर्म तुम्हाला विचारू शकतात, तर युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम असं या उल्फाचा लॉंग फॉर्म आहे। या संघटनेची मुख्य मागणी अशी आहे की त्यांना आसाम हे स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र हवं आहे आणि 1990 मध्ये भारत सरकारने या संघटनेला दहशतवादी म्हणून त्यांच्यावर बंदी घातली होती। नुकताच डिसेंबर महिन्यामध्ये भारत सरकारने या संघटनेबरोबर शांततेचा करार केला आहे आणि त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला इम्पॉर्टंट होऊ शकतो। प्रश्न क्रमांक 7, भारतीय नौदलात सामील झालेल्या INS इम्फाळ या युद्धनौकेवर कोणते क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ब्राह्मोस असं आहे। भारतीय नौदलात सामील झालेल्या INS इम्फाळ या युद्धनौकेवर ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आहे। आता हे जे INS इम्फाळ ही युद्धनौका आहे हिचे अनावरण नुकतेच मुंबईमध्ये राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले आहे आणि ईशान्य भारतातील एखाद्या शहराचे नाव मिळालेली ही पहिलीच अशी युद्धनौका आहे। या युद्धनौकेचे वजन जवळपास 7400 टन इतके आहे आणि लांबी जी आहे ती 163 मीटर इतकी आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत पुरुष विभागात कोणता संघ विजेता ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ पुणे असं आहे। महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत पुरुष विभागात पुणे हा संघ विजेता ठरला आहे
आणि महिला विभागात कोणता संघ विजेता ठरला आहे, तर ठाणे हा संघ महिला विभागात विजेता ठरला आहे. आणि ही स्पर्धा कोठे पार पडली, तर ती परभणी येथे पार पडली. प्रश्न क्रमांक 9, 2023 या वर्षीचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर कृष्णात खोत असं आहे. साहित्य अकादमीच्या वतीने 2023 या वर्षासाठी 24 भाषांमधील साहित्य अकादमी पुरस्कार हे जाहीर झाले आहेत. आणि मराठी भाषेसाठी कृष्णात खोत यांना हा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या रिंगाण या कादंबरीसाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्याचबरोबर इथे दिलेल्या पर्यायांपैकी प्रकाश पर्येकर यांना वर्सल या कथासंग्रहासाठी कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 10, खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पदतालिकेत कितव्या क्रमांकावर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर 5व्या असं आहे. खेलो इंडिया पॅरा स्पर्धा ही जी नुकतीच दिल्लीमध्ये पार पडली, तर या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य 5व्या क्रमांकावर राहिले. आणि महाराष्ट्राने एकूण 35 पदके जिंकली आणि सर्वात जास्त पदके ही हरियाणा या राज्याने जिंकली आणि हरियाणा राज्य हे पहिल्या क्रमांकावर राहिले. त्याचबरोबर सर्वात जास्त सुवर्ण पदके देखील हरियाणा या राज्यानेच मिळवली. प्रश्न क्रमांक 11, तेलंगणा राज्यात विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. तेथे विधानसभेच्या मतदारसंघातील किती जागा आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर 119 असं आहे. तेलंगणा या राज्यात विधानसभेच्या मतदारसंघांतील एकूण 119 जागा आहेत. आणि या 119 जागांवर नुकतेच निवडणुका पार पडल्या. तर या ठिकाणी काँग्रेस या पक्षाच्या सर्वात जास्त जागा या ठिकाणी निवडून आल्या. 64 जागेंवरती त्यांनी विजय मिळवला. त्याचबरोबर तेलंगणा या राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 12, नुकतेच निधन झालेले अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेनरी किसिंजर यांना कोणत्या साली शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर 1973 असं आहे. अमेरिकेचे जे माजी परराष्ट्रमंत्री होते हेनरी किसिंजर यांना 1973 साली शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि नुकतेच त्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 13, पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 145व्या दीक्षांत समारंभात कोण राष्ट्रपती सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले? या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रथम सिंग असं आहे. पुणे येथील जो राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 145वा दीक्षांत समारंभ पार पडला, तर या समारंभात राष्ट्रपती सुवर्ण पदकाचे मानकरी हे प्रथम सिंग ठरले. आणि हा जो समारंभ आहे तो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला. आता कांस्य पदक जे आहे, राष्ट्रपती कांस्य पदक, हे हर्षवर्धन भोसले यांना मिळाले. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक हवामान परिषदेत कार्बन सिंक तयार करण्यावर भर देणाऱ्या डॅश डॅश उपक्रमाची सुरुवात केली. या प्रश्नाचे योग्य उत्तर ग्रीन क्रेडिट असं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक हवामान परिषदेत ग्रीन क्रेडिट या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. दुबईमध्ये ही 28वी हवामान परिषद सुरू आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही जागतिक हवामान परिषद 2028 मध्ये भारतामध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सध्या दुबईमध्ये सुरू असलेल्या या जागतिक हवामान परिषदेचे अध्यक्षपद सुलतान अल जुबैर यांच्याकडे आहे. प्रश्न क्रमांक 15, केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार देशातील एकूण कोणत्या राज्यातील नद्या सर्वाधिक प्रदूषित आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर महाराष्ट्र असं आहे. केंद्रीय प्रदूषण मंडळाने नुकताच जो अहवाल सादर केला आहे, या अहवालानुसार देशातील एकूण प्रदूषित नद्यांपैकी सर्वात जास्त नद्या या महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातील 55 नद्या या प्रदूषित आहेत. महाराष्ट्र राज्यानंतर 2 नंबर हा मध्य प्रदेश या राज्याचा लागतो, ज्यांच्या 19 नद्या या प्रदूषित आहेत. आणि 3 नंबरला केरळ आणि बिहार हे आहेत, ज्यांच्या 18 नद्या या प्रदूषित आहेत. म्हणजे नदी प्रदूषणात देशात महाराष्ट्राच्या नद्या सर्वाधिक प्रदूषित आहेत. प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार कोणते शहर देशात सर्वाधिक सुरक्षित ठरले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर कोलकाता असं आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार कोलकाता हे शहर देशात सर्वाधिक सुरक्षित शहर ठरले आहे. सलग 3ऱ्यांदा हे शहर सर्वाधिक सुरक्षित शहर ठरले आहे. आणि 2 नंबरला पुणे हे शहर सर्वाधिक सुरक्षित शहर आपल्या देशात आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्र शासनाकडून दर किती वर्षांनी पशु जनगणना केली जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर
5 असं आहे. महाराष्ट्र शासनाकडून दर 5 वर्षांनी पशु जनगणना केली जाते आणि नुकतीच जी जनगणना झाली आहे या जनगणनेनुसार महाराष्ट्रात गाई म्हशींची संख्या ही जवळपास 9.54% घडली आहे, परंतु म्हशींची संख्या ही 0.73% वाढलेली या ठिकाणी दिसून येते. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र राज्यातील ज्वारी या पिकाला कोणत्या जिल्ह्यासाठी GI टॅग प्राप्त झाले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर जालना असं आहे. महाराष्ट्र राज्यातील ज्वारी या पिकाला जालना जिल्ह्यासाठी GI टॅग प्राप्त झाले आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्यातील 9 वस्तूंना GI टॅग प्राप्त झाले आहेत. त्यापैकी बदलापूरला जांभूळ या फळासाठी GI टॅग प्राप्त झाले आहे. प्रश्न क्रमांक 19. छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर विष्णुदेव साय असं आहे. छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विष्णुदेव साय यांची नियुक्ती झाली आहे. ते भाजप या पक्षाचे आहेत. त्याचबरोबर ते छत्तीसगड या राज्याचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री ठरले. प्रश्न क्रमांक 20. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर 10 डिसेंबर असं आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन हा 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि 2023च्या या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाची थीम काय आहे तर सर्वांसाठी स्वातंत्र्य, समानता आणि न्याय अशी यावर्षीची थीम आहे. प्रश्न क्रमांक 21. UNOच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार भारतात एकूण कुपोषणाचे प्रमाण किती टक्के आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर 28.7% इतकं आहे. UNO यांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार भारतात 28.7% इतके कुपोषणाचे प्रमाण आहे आणि जगभरात किती टक्के आहे हे कुपोषणाचे प्रमाण तर 9.2% इतके जगभरात आहे. आणि सर्वात जास्त कुपोषणाचे प्रमाण हे जगभरात कोठे आहे तर ते आफ्रिकन देशांमध्ये आहे. तर तेथे किती आहे तर 42.3% इतके आहे. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर न्यायमूर्ती सुनील शुक्रे असं आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती राहिलेले आहेत आणि त्यांच्या आधी आनंद निरगुडे हे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी होते, ज्यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. प्रश्न क्रमांक 23. चेन्नई येथील प्राईम टाईम फाउंडेशनतर्फे दिला जाणारा संसद महारत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर सुप्रिया सुळे असं आहे. चेन्नई येथील प्राईम टाईम फाउंडेशनतर्फे दिला जाणारा जो संसद महारत्न पुरस्कार आहे तो सुप्रिया सुळे यांना जाहीर झाला आहे आणि हा पुरस्कार दर 5 वर्षांनी दिला जातो. प्रश्न क्रमांक 24. सांगली जिल्ह्यातील विटा येथे होणाऱ्या 42व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर प्राध्यापक रंगनाथ पठारे असं आहे. सांगली जिल्ह्यात विटा येथे 42वा ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि त्याचे अध्यक्ष रंगनाथ पठारे हे आहेत. तर हा प्रश्न या ठिकाणी फिरवून देखील विचारला जाऊ शकतो, जसं की सांगलीमध्ये हा ग्रामीण मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे असंही विचारू शकतात किंवा विटा येथे होणारा हा जो ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आहे हा कोणत्या जिल्ह्यात आहे असंही विचारू शकतात. शेवटचा आणि 25वा प्रश्न आहे. रवींद्र बेर्डे यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? प्रश्न खूप सोपा आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण सर्व 25 प्रश्न डिसेंबर महिन्यातले पाहिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरं देता आली हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.